आमच्या हत्तींनी मिथिलेचं 100 पिढ्यांच्या सलग निमवंशीय जनक राजांना अखंड आश्रय देणारं ते भव्य महाद्वार मोडून पाडलं. तटाशी भिडलेल्या कुरु सैन्यानं महाद्वाराकडं गर्दी करताना आरोळ्यांचा पाऊस पाडला. सेनापती कर्ण महाराज जयतु. विदेहांची मिथिला हस्तगत झाल्याची शुभ वार्ता घेऊन दूत हस्तिनापुराकडे दौडू लागला तेव्हा पौष मासाचा शुक्ल पक्ष संपत आला होता. ज्या शेतात शिरध्वज जनकाला सीता सापडली होती ते शेत पाहून आणि बहुलाश्वाकडून रत्न हिरे मानक सुवर्ण यांची विपुल खंडणी घेऊन आम्ही मिथिला सोडली. याच विदेह राज्यात दुसरं ख्यातनाम नगर होतं कुसुमपूर. हिरण्यवती नदीच्या काठी वसलेल्या त्या नगरातूनही आम्ही आमच्या राजदंडाची मिरवणूक काढली. तो दिवस पौष मासातील पौर्णिमेचा होता. टिपुऱ्या चांदण्यात रात्री मी आणि दादा हिरण्यवती नदीच्या एका घाटावरच्या बुरुजावर बसलो होतो. समोरच्या पात्रातील लाटा अखंडपणे नाचत चंद्रकिरणांशी धावपळीचा खेळ खेळत होत्या. तीरावर कदंब आणि बच्यांचे वृक्ष उभे होते. दादाच्या कानातील कुंडलं हळूहळू लयीत डुलत होती. त्यांची प्रकाशवलय टिपूर चांदण्यातही चमचमत होती. हस्तिनापूर सोडून आपल्याला जवळजवळ 1.5 महिना झाला. या कालात तुला एकदाही राजनगराची आठवण झाली नाही. मी हिरण्यवतीच्या लाटाकडं पाहत त्याला विचारलं, कशावरून काढलास हा निष्कर्ष? अरे मीही एक माणूस आहे. तसं नाही, तू तर नेहमीच सैन्याची व्यवस्था, रचना, खाद्य, शस्त्र यात घडलेला असतोस म्हणून म्हटलं. जरी मी या सर्वात गाडलेला असलो तरी हस्तिनापुरातील सर्वांची आठवण ही मला होतेच. संग्रामात असलो की मात्र दुसरं काही सुचत नाही. मला वाटतं आता या नगरातून जाणाऱ्या दूताबरोबर तू दुर्योधनाला पत्र द्यावंस. आनंदानं वेडावून जाईल तो. नाही, त्याला कोणतंही पत्र न देता आकस्मिक एक दिवस त्याच्यापुढं उभा राहून मी त्याला चकित करणार आहे. अंगदेशाचा अभिषेक करून त्यानं मला जेवढं उपकृत केलं आहे त्याच्या 10 पट ही दिग्विजयाची अगणित संपत्ती त्याच्या चरणावर घालून मी त्याला उपकृत करणार आहे. बोलता बोलताच तो बुरुजावरून उठला. आपल्या या दिग्विजयासाठी तिकडं हस्तिनापुरात वृषाली वहिनी देवाच्या गाभाऱ्यापुढं रोज नंदादीप जाळत असतील. आपल्या दूतांची आतुरतेनं वाट पाहत असतील. मीही उठलो. आम्ही शिबिराकडं चालू लागलो. बस एवढाच विचार केलास तू? मग आता ऐक तर. माझी भुर्ज पत्र घेऊन हस्तिनापुराकडं दररोज दूत जातो. मगाशी तर ती पत्र राजवाड्यावरच्या कोणालाही नसतात. धीमी पावलं उचलीत आणि चांदण्यात निथळलेल्या रुपेरी कुसुमपुराकडं पाहत तो शांतपणे म्हणाला, मग कुणाला असतात? अश्वत्थामा म्हणला. मला त्या दोघांचा दाट निकट स्नेह आठवला. त्याशिवाय अन्य कोणालाही तो पत्र धाडणं शक्य नव्हतं. नाही, ती पत्र असतात युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या मातापित्यांना. तो दूत राजवाड्यातील कुणाचीही गाठ घेत नाही. घसरलेलं आधैर्य खांद्यावर फेकीत तो म्हणाला, जरी मी त्याच्या नित्य सहवासात होतो तरीही त्याच्या मनाचा थांग काही मला लागला नव्हता. हेच खरं. कुसुमपूर सोडून आम्ही विदेहांच्या सीमेबाहेर पडलो. यापुढचा देश होता कौशिक कच्छ. या देशाची राजनगरी होती विक्रमशिला. गंगाकिनारी उभी असलेली जणू ऋषींच्या आश्रमाला वळसा घालून आम्ही कौशिक नदी ओलांडली. विक्रमशिला नगर आलं. त्या देशाचा राजा शरण आल्यामुळं युद्धाचा प्रश्नच निर्माण झाला नाही. विजयी सैन्य पुढं चालू लागलं. हा आर्यवर्तक आता तरी कुठं संपला आहे की नाही अशी शंका यावी इतक्या पूर्वेकडं आम्ही प्रवास केला होता. पुंड्रवर्धन नगरही आम्ही पार केलं. कौशिकांच्या सीमा संपल्या. आता मार्गावर देवद्वार, शिसम, सुरूपर्ण, अशोक, शाल असे थंड प्रदेशातील उंच गगनगामी वृक्ष आढळून आले. लांबट शेपट्यांचे पांढरे पक्षी दिसू लागले. यापुढचा देश होता कामरूप. करतोय नदी ओलांडताच विश्रामसाठी आम्ही तळ टाकला. कारण आता लागणारी लोहिता व ब्रह्मपुत्रा नदी म्हणजे आम्ही आतापर्यंत उल्लंघलेल्या सर्व नद्यात मोठी नदी होती. तिला नदी म्हणतच नव्हते. तो एक विशाल पात्राचा नद होता, ब्रह्मपुत्र. हत्तीही त्या नदात जाण्यासाठी तयार नव्हते. मग घोड्यांच्या
प्रश्नच नव्हता. त्यांना करतोय नदीच्या काठीच ठेवून निवडक सैन्यानिशी आम्ही प्रचंड नौकाने ब्रह्मपुत्र न मोठ्या कष्टानं ओलांडला. कामरूप राज्यात आमचा प्रवेश झाला. या राज्यात एकच मोठं नगर होतं, प्रगज्योतिषपूर. राजा होता भगदत्त. त्याच्या पित्याला नरकासुराला वधून द्वारकाधीश श्रीकृष्णानं नियुक्त केलेला. ज्या संकटांना तोंड देऊन आम्ही ब्रह्मपुत्र ओलांडला होता, त्याचं सार्थक करण्यासाठी आम्ही आता साक्षात इंद्राशीही प्राणपणानं लढलो असतो. त्यामुळं भगदत्ताचं भय कोणालाही वाटत नव्हतं. या कामरूप देशातील वायुमान अतिशय थंड होता. तरीही ब्रह्मपुत्र पार करताच आम्ही 2 दिवसातच ज्योतिषपूर नगराला वेढून टाकलं. भगदत्तानं निकराचा लढा दिला, पण तो अधिक काळ टिकाव धरू शकला नाही. त्याची खंडणी स्वीकारून आम्ही परतलो. पूर्वेकडचं हे सर्वात शेवटचं टोक होतं. ब्रह्मपुत्र तीरावर वसलेलं त्रिपुरा, कमलका, सुवर्णग्राम अशी नगरं मागं टाकत आम्ही परत ब्रह्मपुत्रा ओलांडून माघारी आलो. करतोयाच्या काठावरची हत्ती आणि घोडे यांची पथकं पुन्हा एकत्र आली. आता थोडं दक्षिणेकडे वळणं भाग होतं. पुन्हा आम्हाला करतोया पार करून गंगेला ओलांडायचं होतं. आमच्या प्रवासातील ते गंगेचं दुसरं दर्शन होतं. आता भेटणारी गंगा मात्र सागरासारखी अफाट पसरलेली असणार होती. अनेक मुखांनी ती संथपणे जिथं पूर्व सागराला मिळते तो वंग देश आम्हाला जिंकायचा होता. वंग देशात प्रवेश करण्यासाठी म्हणून आम्ही गंगेचं विशाल पात्र ओलांडलं. हिमालयाच्या कटीखांद्यावरून धडाधड उड्या घेणारी उगमाजवळची गंगा जी त्या स्थळी अल्लड बालिकेसारखी वाटते, तीच प्रयागजवळ यमुनेला आणि शरयूला त्याच्या गुज गोष्टी विचारणारी गंगा अवखळ किशोरी वाटते. पण पुढं सपाट प्रदेशावरून पात्राची रुंदी विस्तारत संथपणं पुढं सरकणारी गंगा म्हणजे लवकरच होणाऱ्या पतिदर्शनामुळं लाजून चूर झालेल्या आणि धीमी पावलं टाकणाऱ्या एखाद्या मुग्ध परंध्रीसारखी वाटते. अशा गंगाकाठचं कलिका देवीचं कलिका नगर आलं. वंग देशाच्या या राजनगरावर समुद्रसेन आणि चंद्रसेन हे 2 बंधू राज्य करीत होते. मानव वस्ती थोडकीच आणि इतर राज्यापासून वेगळा पडल्यामुळं वंग देश युद्धशास्त्रात कितीतरी मागं होता. तरीही त्यांच्या शूर नेत्याने आम्हाला प्रखर विरोध केला. समुद्रसेन आणि चंद्रसेन शौर्याने लढले, पण समुद्रासारखी आमची सेना जिंकणं त्यांना कधीच शक्य नव्हतं. या युद्धात चंद्रसेन मारला गेला. समुद्रसेन मूर्छित होताच वंगाचं सैन्य शस्त्र टाकून शरण आलं. वंग पडला. आमचं नगर सोडून आम्हाला 2 मास झाले होते. पहिल्यानंच पूर्वसागराचं रोमांचकारी दर्शन आम्हाला झालं. उफाळणाऱ्या गर्जणाऱ्या प्रचंड लाटांचं तांडव नृत्य पाहताना आम्हाला आमचा दिग्विजय त्यापुढं क्षुद्र वाटला. मानव पराक्रमाचे कितीही पर्वत उभे करो, निसर्गापुढं तो नगण्य आहे. पूर्वसागरातील लाटांमधून थपडा खात हिंदकळणाऱ्या जलबिंदूसारखा कलिका नगरात एक दिवस राहण्याची दादाची तीव्र इच्छा असल्यामुळं सागराचं गूढरम्य घरघरणारं संगीत ऐकत आम्ही तिथं तळ ठोकला. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून पाहतो तो दादा शिबिरात नव्हताच. सैनिकांची विचारणा करीत तो सेनेतच कुठेतरी असेल म्हणून पथकातून शोध घेतला, तरी काहीच कळलं नाही. भयाची एक दुष्ट शंका माझ्या मनात डोकावून गेली. अनेक राजांशी आमचं वैर निर्माण झालं होतं. कुणी काही घातपात तर केला नसेल. क्षणाक्षणाला माझी अस्वस्थता वाढू लागली. सेनापती शिवाय सैन्य पुढं कसं जाणार? आणि इतर सर्वांचाच तो सेनापती असला तरी माझा प्रिय ज्येष्ठ बंधू होता. त्याच्या शोधार्थ सर्व कुशल हेर मी चोहो दिशांना पेरले. सैन्यात मात्र त्याची वाच्यताही केली नव्हती. जो तो पुढील प्रयाणासाठी बांधाबांध करण्यात मग्न झाला होता. एका घटकेनंतर मी पाठवलेल्या हेर दूतांपैकी कीर्तिध्वज परत आला. त्याची मुद्रा आनंदी पाहताच मी त्यानं आणलेली माहिती ऐकण्यासाठी त्याला एकांती घेऊन कान टवकारले. महाराज सुखरूप आहेत. पूर्वसागराच्या लाटांतील तुषारात निथळ कमरभर पाण्यात उभे राहून ते अर्धेदान करीत आहेत. त्यांच्या साधनाभंग न करता मी तसाच माघारी आलो.
त्यानं घोड्याच्या पाठीवर थोपटत सांगितलं. मी सुटकेचा निश्वास सोडला.